ते स्टेनलेस स्टील पासून बनवलेलं आहे. हे साधं स्टील वापरलेलं आहे. लक्षात येते का तुमचं? हे जे आहे ते साधं स्टील वापरलेलं आहे. स्टेनलेस स्टील हे असं असतं की धातू की त्याला गंज लागतो. लक्षात आलं? हा जो आहे याला थोडासा गंज लागलेला आहे. म्हणजे हा जो पत्रा वापरला आहे, जो हा स्टील वापरलेला आहे साध्या क्वालिटीचा. लक्षात येते? स्टेनलेस स्टील पासून आपण स्टँडर्ड वायर गेज बनवू शकतोय. लक्षात येते? तर ह्याचा उपयोग आपण कशासाठी करतो याची आपण काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तर अभ्यास करत असताना इकडे पहा, आपण इथं आपण फळ्यावरती पाहिलेलं आहे. इकडे लक्ष द्या. हे स्टँडर्ड वायर गेजची काय आहे डायग्राम काढलेली आपण काढलेली आहे का? याच्यामध्ये 0 पासून 36 पर्यंत काय असतात? स्लॉट्स असतात. स्लॉट्स म्हणजे काय? गाळे असतात. या गाळ्यामध्ये आपण कंडक्टरची साईज याच्यामध्ये काय करतो? कंडक्टरची साईज शोधण्यासाठी याच्यामध्ये कंडक्टर बसवतो. लक्षात आलं? ज्या गाळ्यामध्ये जास्त सैल पण आणि जास्त फिट पण बसत नाही असा गाळा त्या वायरचा काय असतो? गेज असतो. लक्षात येते तुमच्या? येते का लक्ष तुमच्या? ओके. आता याच्यामध्ये बघा 0 to 36 हे जे आहे हे लक्षात येते का बघा तुमच्या? जसा जसा गाळा गेज नंबर जो आहे तो कमी आहे, गेज नंबर कमी आहे, त्याचा व्यास जो असतो तो काय असतो? मोठा असतो किंवा जास्त असतो. गेज नंबर जास्त असतो, जास्त नंबर असतो त्याचा काय असतो? व्यास जो असतो तो काय असतो? कमी असतो. म्हणजे इथे बघा, इकडे लक्ष द्या. 0 नंबरला मोठा व्यास आहे, 36 नंबरला एकदम छोटा आहे. 36 नंबरला एकदम छोटा आहे, 36 नंबरला एकदम बारका छोटासा व्यास दाखवलेला आहे का? म्हणजे याचा अर्थ काय होतो? जेवढा गेज नंबर कमी तेवढा तारेचा व्यास काय दाखवतो? जास्त दाखवतो. गेज नंबर हा जास्त असतो त्याचा व्यास काय असतो? कमी असतो. लक्षात येते तुमच्या? ओके. तर याचा उपयोग कशासाठी करतो आपण? का करतो? तर आपण सर्वजण काय होणार आहे? इंजिनियर होणार आहे, बरोबर आहे का? तर तुम्हाला एखाद्या वायरचं गेज समजायला पाहिजे, बरोबर आहे का? जर याचं नॉलेज नसेल तर वायरमन आणि इलेक्ट्रिशियन मध्ये सर्वप्रथम हे आपण शिकलं पाहिजे, बरोबर आहे का? जिथे आपण काम घेतो, इलेक्ट्रिशियनचं कॉन्ट्रॅक्ट घेतो, तर तिथं त्याच्या लोडनुसार आपण काय करतो? करंट पाहतो, बरोबर आहे का? आता करंटनुसार आपण काय करतो? वायरचं विभागणी करतो आपण. म्हणजे किचन रूम मध्ये, बेडरूम मध्ये, बाथरूम मध्ये जसा लोड आहे त्या प्रकारचा आपण काय करतो? वायर करतो, बरोबर आहे? पण हे वायर आता गिझरला कोणतं, मिक्सरला कोणतं? तर याची गेज प्रमाणे आपण काय करू शकतो? वायरचं गेज किती आहे, काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे. आणि ते गेज मोजण्यासाठी आपण काय वापरतो? स्टँडर्ड वायर गेज. हे जे आहे ते काय? स्टँडर्ड वायर गेज आहे. आणि याच्यावरती टोटल आरे म्हणजे गाळे, स्लॉट किती असतात? 0 to 36 असतात. हे बघितलं आपण, ठीक आहे? आता हे प्रत्येक याचं आपण काय करायचं? प्रॅक्टिकल नुसार आपण काय करायचं? चेक करायचं आहे, बरोबर आहे का? आता याचं बघा, ह्याच्यामध्ये हे किती आहे? 2.5 mm चे वायर आहे. ते 720 आहे, 722 आहे, हे आपल्याला काय माहित आहे का? नाही, बरोबर आहे? तर हा याचे तार, ही बाइंडिंग तार आहे, याचा गेज किती आहे आपल्याला माहित आहे का? नाही आहे, बरोबर आहे? आपण गेज कसं शोधतो? तर वायरचा जो कंडक्टर असतो तो अतिशय तंतोतंत बसला पाहिजे, बरोबर आहे का? स्लॉट हा सैल वस्तू, ठीक आहे? इथं 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 बरोबर बसतो. तर हा किती नंबरचा आहे? इथं बघा, हा नंबर किती आहे बघा. हा सैल, हा जरा सैल बसतो. 18 नंबरचा आहे तर सैल, 16 नंबर सैल बसतो. हा 17 नंबर, हा 18 नंबर एकदम काय बसतो? टाईट बसतो, लक्षात आलं का? हा एकदम टाईट बसतो. तर हा याचा गेज नंबर किती आहे? हा 17 आहे. इथं दिसतंय का बघा 17? तर याचा गेज नंबर किती आहे? 17. या तारेचं गेज किती आहे? 17 नंबर आहे, ठीक आहे? लक्षात आलं? आता ही जी वायर आहे ती 720 वायर आहे. कोणती वायर आहे? 720. फार पूर्वी आपण 720च्या वायरा वापरत होतो, ठीक आहे? आता सगळ्या मल्टी स्टँड आलेल्या आहेत. 4 mm, 0.5, 0.75, 1.5 त्या वायरा वापरतो आपण. लक्षात आलं का? आता याला 720 वायर का म्हणतो आपण
हे लक्षात पहिल्यांदा घ्या. याच्यामध्ये किती एकूण कंडक्टर असतात? 7 कंडक्टर असतात. आहेत का 7 कंडक्टर याच्यामध्ये? 1 2 3 4 5 6 7 कंडक्टर आहेत. ओके, हे 7 कंडक्टर म्हणून तर याचा गेज किती आहे आपल्याला माहिती आहे का? नाही, पण कंडक्टर 7 आहेत. याचा गेज शोधायचा आपल्याला. काय करायचं आहे? गेज शोधायचा आहे. एका कंडक्टरचा आपण गेज शोधायचा आहे आपल्याला. गेज शोधत असताना बघा या स्लॉटमध्ये, प्रत्येक स्लॉटमध्ये बघायचं आहे. इथं बसला, ओके, इथं नाही बसत, इथं बसतोय, म्हणजे हा किती आहे? 7. हा 7 20 आहे. किती आहे? 7 20 आहे. ठीक आहे, लक्षात आलं? अशा प्रकारे आपण काय करायचं आहे? ज्या स्लॉटमध्ये अगदी तंतोतंत कंडक्टर बसतोय त्याचा या गेज नंबर असू शकतो. या वायरचा काय गेज नंबर असू शकतो. आता तुम्हाला एखादी वायर गेली, ठीक आहे, तर त्या वायरचा आपण काय करायचं? गेज मोजायचं आपल्याला. लक्षात आलं का? आता याचा गेज किती आहे? वायर किती आहे? 2.5 mm आहे. 2.5 mm ची किती आहे आपण बघायचं आपल्याला. लक्षात आलं? कुठे बसतोय बघायचं, तंतोतंत. हे किती आहे बघायचं? 1 मिनिट, थोडासा आपण हे तिरकं धरायचं. बरोबर आहे का? वायर स्टिफर आहे का? प्रत्येकांना इन्सुलेशन काढता यावं. लक्षात येते? त्याच्यानंतर हे जे स्लॉट आहेत, या स्लॉटमध्ये आपण काय करायचं आहे? या कंडक्टरचा गेज चेक करायचा आहे. तर प्रत्येक गाड्यामध्ये आपण काय करायचं? चेक करायचं आहे. लक्षात आलं? याच्यात बसतो का? बसतो. याच्यात बसतो का? बसतो. याच्यात नाही बसत. याच्यात याच्यात बसतो. याच्यात बसतो, पण लूज बसतो आहे ना. याच्यात हा बसतो तंतोतंत. लक्षात येते का तुमच्या? हा बसलाय तंतोतंत, म्हणजे हा किती आहे? हा आहे 16 नंबर. तर 2.5 mm चा जे आहे ते याचा नंबर किती येतो? 16 नंबर. 2.5 वायरची जी गेज आहे ते किती नंबर येतो आपण त्याला? 16 नंबर. तर प्रत्येक कंडक्टरचा आपण काय करायचं? चेक करायचं अशा प्रकारे. लक्षात आलं? प्रत्येकाने. ठीक आहे. काय याच्यावरनं काय निदर्शन असं आलं तुम्हाला? जेवढा गेज कमी तेवढा गॅस जास्त. जेवढा गेज नंबर कमी तेवढा जेवढा गॅस जास्त गेज कमी. तर सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं की आतापर्यंत आपण स्टँडर्ड वायर गेजचा अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात यायला पाहिजे की आपण ह्या वायरचं काय करतो? आपण स्टँडर्ड वायरचा उपयोग काय करतो? आपण वायरचा गेज मध्ये. बरोबर आहे? लक्षात आलं? प्रत्येकाने डायग्राम काढलेला आहे. प्रत्येकानं आता आपल्याला काय करायचं आहे? प्रॅक्टिकल करायचं आहे. प्रॅक्टिकल करत असताना आपण काय करायचं आहे? प्रत्येक वायरवरील इन्सुलेशन काढायचं आणि याच्यामध्ये प्रत्येक स्लॉटमध्ये काय करायचं? चेक करायचं. लक्षात आलं तुमच्या? आता मला एक विचारायचं आहे तुम्हाला, स्टँडर्ड वायर गेज बरोबर आहे का? याच्यामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट असं आढळून आली? कोणती गोष्ट निदर्शनास आली तुम्हाला? जेवढा गेज नंबर कमी तेवढा तारेचा व्यास जास्त असतो. व्हेरी गुड. जेवढा आणि जेवढा तारेचा व्यास जास्त असेल तेवढा गेज नंबर कमी. तारेचा व्यास जास्त म्हणजे गेज नंबर कमी. लक्षात आलं? ओके, व्हेरी गुड. ठीक. तंतोतंत कंडक्टर बसला पाहिजे तरच त्याचा गेज नंबर आहे म्हणून समजायचं. ओके. अलीकडे आहे का? किती आहे? 17. म्हणजे याचा काय गेज नंबर? 17. लक्षात. ठीक आहे. स्टँडर्ड वायर गेज बरोबर आहे का? अगदी तंतोतंत ज्याच्यामध्ये बसेल तो त्याचा गेज नंबर असेल. इथे लक्षात. ठीक आहे. ओके.
हा किती आहे किती आहे नंबर किती आहे त्याचा 20 20 चल